अरे 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 व्हिडिओ बंद कर रे प्रजा. अरे मुलांना इथं लिस्ट टॅग शिकवायचं सोडून तू काय करत बसलास? ठीक आहे, चालेल मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण लिस्ट टॅग शिकणार आहोत. HTML चे बरेच टॅग शिकलो, परंतु हा लिस्ट टॅग काय म्हणतो बरं, ते आज आपण बघणार आहोत. लिस्ट म्हणजे काय बरं? लिस्ट कशाची कशाची असू शकते, थोडं जर कन्सिडर केलं आपण, सामानाची लिस्ट असते, त्याचबरोबर येड्यांची पण लिस्ट असते ना. अजून कशाची लिस्ट असते बरं? मित्रांची लिस्ट असते, भरपूर साऱ्या गोष्टींची लिस्ट असते. मग अशाच पद्धतीची लिस्ट आपल्याला HTML च्या पेजवर दाखवण्याची गरज पडते का? हो, नक्कीच पडते ना. चला तर मग बघूया की हा लिस्ट टॅग कसा वापरायचा आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपण लिस्ट या वापरत असतो. ठीक आहे मित्रांनो, मी माझ्या डेस्कटॉपवर आलो. त्या ठिकाणी HTML फोल्डर मी ओपन करून घेतो VS कोड मध्ये. शो मोर ऑप्शन्स मध्ये ओपन विथ कोड पर्याय सिलेक्ट केला. ठीक आहे, या ठिकाणी व्हिडिओ 7 वर आपण काम करत होतो. आता आपण व्हिडिओ 8 कडे जाणार आहोत. त्यामुळे मग मी या ठिकाणी एक फाईल तयार करून घेतो, व्हिडिओ 8.html. ठीक आहे, व्हिडिओ 8.html. या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, तर HTML ची सुरुवात करायची. HTML ची सुरुवात कशी करत असतो आपण, तर सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत तो म्हणजे डॉक टाईप HTML चा टॅग. ठीक आहे, डॉक टाईप आणि त्याच्या पुढे टाकणार HTML. ठीक आहे, तुम्ही देखील माझ्यासोबतच या ठिकाणी कोडिंग करणार आहात. त्यानंतर मी टाकतो HTML चा टॅग. ठीक आहे, HTML च्या टॅग मध्ये मी टाकतो बॉडी टॅग. ठीक आहे, आता बॉडी टॅग मध्ये आपण जो पण काही कोड करणार आहोत, तो कोड आपण या बॉडी टॅग मध्ये करणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज आपण काय शिकणार आहोत, तर HTML चा लिस्ट टॅग. लिस्ट टॅग मध्ये पण भरपूर सारे टॅग आहेत. त्यामध्ये UL, LI आणि OL अशा पद्धतीचे खूप सारे टॅग आहेत. त्यापैकी आपण समजूया की हे टॅग कशा पद्धतीने काम करतात. ही स्क्रीन मी मिनिमाइज करतो आणि या ठिकाणी आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, लिस्ट जर म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टींची लिस्ट असते, हे आपण अगोदरच बघितलं. मग आपल्याला HTML मध्ये कशा पद्धतीने लिस्ट वापरता येईल बरं? चला लगेचच वापरूया. मी एक काम करतो, तुम्हाला 3 लिस्टचे प्रकार सांगतो. त्यामध्ये एक ऑर्डर लिस्ट, एक अनऑर्डर लिस्ट आणि तिसरी असती ती म्हणजे डिस्क्रिप्शन लिस्ट. आता लय अवघड वाटलं, त्याच्यापेक्षा ते गाणंच बरं होतं. ओके, नाही 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 नाही, आणखी थोडं सोपं करू याला. ठीक आहे, सोपं कसं करायचं, एकदा सुरुवात करू, ती म्हणजे अनऑर्डर लिस्ट ना. अनऑर्डर लिस्ट कशा पद्धतीने असते व काय काम करते ते मी तुम्हाला लगेच समजावतो. त्याच्या अगोदर काय करा, तुम्ही माझ्यासोबत कोड करा. जेव्हा आपण आउटपुट बघू तेव्हा आपल्याला ती अनऑर्डर लिस्ट लगेच समजून येईल. अनऑर्डर लिस्ट कसा असेल बरं टॅग? अनऑर्डर लिस्ट इतका मोठा असेल का? नाही, लय सोपा आहे. UL टाकलं, एंटर केलं, अनऑर्डर लिस्ट आली. अनऑर्डर लिस्ट मध्ये आणखी एक टॅग वापरायचा, तो म्हणजे लिस्ट टॅग. लिस्ट टॅग कसा? LI. ठीक आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. अनऑर्डर लिस्ट, ठीक आहे, अनऑर्डर लिस्टचा टॅग आहे UL आणि ऑर्डर त्यामध्ये जी लिस्ट टाकायची आपल्याला तिचा टॅग आहे LI. ठीक आहे, आता LI टॅग मध्ये मी काय टाकतो बरं? ठीक आहे, या ठिकाणी मी टाकतो ABC. बरोबर, त्याच नंतर त्याला मी कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट. वाव, 5-6 वेळेस कॉपी पेस्ट केलं. लय हुशार झालो का? नाही झालो. ठीक आहे, आपण दुसरं काहीतरी टाकू त्या जागेवर. पेज सेव्ह करू एकदा आणि लाईव्ह सर्व्हर मध्ये ओपन करून घेऊ. काय दिसतं ते आपण एकदा बघूया. क्या बात, या ठिकाणी जर तुम्ही बघाल ना, लिस्ट दिसते. लिस्ट कसली लिस्ट दिसते? या ठिकाणी पूर्ण एबीसी एबीसी दिसतंय. पण मला जर समजा माझ्या फ्रेंडची लिस्ट जर तयार करायची असेल तर, उदाहरणार्थ मी फ्रेंडच्या लिस्ट मध्ये आणखी एक मित्र आहे माझा गौरव. ठीक आहे, दुसरा एक मित्र आहे तो म्हणजे शुभम आहे. त्यानंतर आणखी एक मित्र असेल तो म्हणजे तो आहे सौरभ. ठीक आहे, आणखी एक मित्र आहे. तुम्ही म्हणाल मित्राचे मैत्रीण नाही का? नाही 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 नाही, मैत्रीण वगैरे काही नाही बरं का, फक्त मित्र आहे आपलेवाले. तर मित्र आणखी कोण आहे बरं? माझा क्लोज फ्रेंड जर बघितला तर तो एक शंकर आहे. बरं, ठीक आहे, अशा पद्धतीचे माझे 3 ते 4 मित्रांची मी या ठिकाणी लिस्ट केली. बरोबर, या लिस्टला काहीतरी टायटल द्यायला पाहिजे ना. मी S6 टॅग वापरतो आणि या ठिकाणी माय फ्रेंड्स म्हणतो. काय म्हणतो? माय फ्रेंड्स. ठीक आहे, माय फ्रेंड्स म्हणलो, पेज सेव्ह केलं. चला ब्राउझरवर, लगेच आउटपुट दिसलं. क्या बात आहे, माय फ्रेंड्स आणि माझ्या फ्रेंडची लिस्ट आली, गौरव, शुभम, सौरभ, शंकर. ठीक आहे, ओके, डन. आता या ठिकाणी 6 मित्रांची लिस्ट, सॉरी 4च मित्र आहे. S6 टॅग मुळे मी 6 म्हणलो. S6 टॅग मला कॅन्सल करावा लागतोय. मी या ठिकाणी S3 टॅग वापरतो. कारण काय झालंय, तुम्ही जर आउटपुट बघाल ना, तर माय फ्रेंड्स हे नाव थोडं छोटं आलं आणि इतकं खास नव्हतं वाटत. आता छान वाटतंय, माय फ्रेंड आणि या 4 फ्रेंडची नावं झाली. ठीक आहे, आता बरेचसे माझे असे मित्र आहेत त्यांना वाटत की माझं नाव नाही टाकलं, राग आहे. राग नका मानू, पुढच्या व्हिडिओत तुमचे नाव टाकू. ठीक आहे, आता काय शिकलो आपण? अनऑर्डर लिस्ट. त्यानंतर शिकणार, त्यामध्ये आपण शिकलो की लिस्ट टॅग. बरोबर, अनऑर्डर लिस्ट, त्यानंतर लिस्ट टॅग. आता दुसरा आहे तो म्हणजे ऑर्डर लिस्ट. अनऑर्डर लिस्ट शिकलो, दुसरी शिकायची ऑर्डर लिस्ट.
ऑर्डर लिस्टचं काय असेल बरं सिंटॅक्स? ऑर्डर लिस्ट इतका मोठा असेल का? नाही ना. OL टाकला, एंटर केलं, ऑर्डर लिस्ट आली. ठीक आहे. ऑर्डर लिस्ट मध्ये पण लिस्ट टॅग आहे. ठीक आहे. लिस्ट टॅग कसा? याला आहे. ठीक आहे. आता याला आपल्याला ऑर्डर द्यायची. ठीक आहे. आता ऑर्डर मध्ये मी काय टाकू शकतो बरं? आता सपोज मला माझ्या घरच्यांनी दुकानातून काहीतरी सामान आणायला सांगितलं. ठीक आहे. मी आता तिची काय केली? एक ऑर्डर लिस्ट तयार केली आणि ती ऑर्डर लिस्ट मी HTML पेज मध्ये दाखवली. तुम्ही म्हणशाल येडा आहे काय राजा तू? त्याच्याऐवजी व्हॉट्सअपवरती मेसेज सेंड कर ना, किंवा मग एका कागदावर लिहून जाय ना. अरे नाही ना, पण मला HTML पेज मध्ये दाखवायची ना, जरा काहीतरी हटके करायचंय ना. ठीक आहे. चला मग या ठिकाणी मी ऑर्डर लिस्ट वापरली, त्यामध्ये LI टॅग वापरला. LI टॅग मध्ये मी काय टाकतो? सगळ्यात पहिले माझ्या घरच्यांनी काय सांगितलं माहिती का? कांदा घेऊन ये. काय म्हणे? कांदा घेऊन ये. त्यानंतर मग मी कंट्रोल एंटर केलं, दुसऱ्या लाईनला आलो. LI मध्ये आणखी काय सांगितलं मला? पोहे आणायला सांगितले. तिसऱ्या लाईनला आलो, आणखी काय आणायला सांगितलं बरं? आणखी सांगितलं मला साखर आणायला सांगितली. मी या ठिकाणी शुगर लिहितो. आणखी सांगितलं मिल्क. मिल्क ना, मिल्क म्हणजे काय? दूध. अरे दूध, राईट. त्यानंतर आणखी एक LI टॅग वापरला. त्यामध्ये माझ्या घरच्यांनी मला आणखी काय आणायला सांगितलं बरं? काय आणायला सांगितलेलं असेल? जर थोडा विचार जर केला तर मॅगी. ठीक आहे. मला आवडती म्हणून मॅगी. ओ, माझा सगळ्यात आवडीचा आयटम राहिला टाकायचा, तो म्हणजे LI टॅग मध्ये मी टाकतो जामून. क्या बात आहे भाई. कुठलं लग्न असू द्या की काही असू द्या, जामून जर असले ना तिथं गौरव हजर आहे बाई. जामून टाकले. ठीक आहे. या ठिकाणी ऑर्डर लिस्ट टाकली. जर समजा तुम्ही या पेजला सेव्ह केलं आणि ब्राउझरवर जर आलात, वाव भाई, या ठिकाणी तुम्ही बघाल कांदा, पोहे, शुगर, मिल्क, मॅगी आणि खाली आले माझे जामून. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट मध्ये फरक या ठिकाणी लक्षात जर घेतला ना, तर ऑर्डर लिस्टला या ठिकाणी नंबरिंग आलेली आहे, बरोबर. आणि जी अनऑर्डर लिस्ट आहे ना, या ठिकाणी डॉट 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 आलेलं आहे. ठीक आहे. पण मग मला ह्या नंबरिंगच्या जागेवर जर ABCD अशा पद्धतीने काही द्यायचं असलं किंवा रोमन अंक द्यायचे असले तर काय करता येतं ना. चला, ऑर्डर लिस्ट आहे, त्याच्या ओपनिंग टॅग मध्ये जायचं, तिथं टाकायचं टाईप. टाईप मध्ये या ठिकाणी बघा सजेशन दिलेत. मला सपोज समजा रोमन अंक टाकायचे, मी या रोमन अंकावर क्लिक केलं. ठीक आहे. इथं आय टाकलं बरं का. या ठिकाणी पेज जर सेव्ह केलं ना, या ठिकाणी जर बघाल रोमन अंकामध्ये आलं. पण हे काय नेमकं? काय कळेल का कोणाला? काय कांदा पोहे काय? या ठिकाणी सामानाची यादी. मी या ठिकाणी डायरेक्ट गावरान मराठी वापरतोय बरं का. S2 टॅग वापरला आणि एक सामानाची यादी बोललो. काय बोललो? सामानाची यादी. पेज सेव्ह केलं, परत ब्राउझरवर आलो, सामानाची यादी आली का माझ्या सामानाची यादी. ठीक आहे. आता काय करायचं? पुढचा टॅग शिकायचा. 2 टॅग शिकलो बरं का. किती फास्ट शिकलो हे पण तुम्ही बघा, आणि तुम्हाला समजलेला पण असेल, ही गॅरंटी देतो मी तुम्हाला. कारण काय, आज आपण शिकवण्याची स्टाईल आहे ना जरा चेंज केलेली आहे. त्याचं कारण असं होतं की मी अगोदरच्या स्टाईल मध्ये शिकत होतो. हॅलो अँड वेलकम गाईज, दिस इज अँड फर्स्ट व्हिडिओ ऑफ. अरे पण काय झालं, माझ्या एक गोष्ट लक्षात आली. चला, तुम्ही लाईकच करीन नाही आणि सबस्क्राईब करणं तर बाजूलाच राहिलं. म्हणलं चला या व्हिडिओ मध्ये जरा स्टाईल चेंज करून बघू, किती लाईक्स वाढतात, किती सबस्क्राईब वाढतात आणि किती शेअर वाढतात. चला तर मग, जर समजा तुम्हाला ही शिकवण्याची स्टाईल जर आवडली, मी याच्यापेक्षा देखील आणखी भारी शिकू शकतो आणि शिकवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला आहे ना थोडं सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चला, पुढची लिस्ट शिकायची, ती म्हणजे डिस्क्रिप्शन लिस्ट. डिस्क्रिप्शन लिस्ट किती मोठं नाव झालं. ठीक आहे यार. DL टाकला, एंटर केला, झाली डिस्क्रिप्शन लिस्ट. आता डिस्क्रिप्शन लिस्टचं काम काय आहे, मी हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये आपल्याला 2 टॅग शिकायचे. एक म्हणजे DT. ठीक आहे. डिस्क्रिप्शन लिस्ट बघा बरं का, डिस्क्रिप्शन लिस्ट DL, बरोबर. त्याच्यामध्ये आपण शिकला DT टॅग, आणि त्यानंतर आणखी एक टॅग शिकायचा आहे, तो म्हणजे DD टॅग. काय झाले, काय काही समजलं नाही यार, थोडं नीट समजून सांगणार आहो. फॉर्मॅट डॉक्युमेंट करतो, थांबा दर्शक. या ठिकाणी मी नाव देऊन घेतो. काय ते नाव देतो मी या ठिकाणी, सपोज समजा H4 टॅग वापरतो आणि डिस्क्रिप्शन लिस्ट बोलतो. काय बोलतो? डिस्क्रिप्शन लिस्ट. ठीक आहे. डिस्क्रिप्शन लिस्ट मध्ये आपण काय शिकणार आहे? डिस्क्रिप्शन द्यायला शिकणार आहे. आता उदाहरणार्थ डिस्क्रिप्शन, आता एखाद्याला डिस्क्रिप्शन देणं आपल्याला चांगलं जमतं. उदाहरणार्थ मसाला पाणी लावणं चांगलं जमतं. आता याचं साधं उदाहरण जर द्यायचं जर झालं ना मित्रांनो, एखादा क्वेश्चन येतो आपल्याला, बरोबर. एक्झाम मध्ये एक छान असा क्वेश्चन आला आणि त्याचं उत्तर तर काय मला आठवण नाही, परंतु आपण इंजिनियर आहे, आपल्याला डोकं लावायचं म्हणजे खतरनाक जमतं. सपोज समजा माझ्या मित्राने जर सांगितलं, ऐ त्याचं उत्तर आहे ना लिस्ट आहे बरं का, असं तो कोपऱ्यातून हळूच ओरडतो. आणि तेव्हा माझे कान पण, किंवा मग आपले कान इतके तीक्ष्ण असतात ना, एका झटक्यात त्यांनी नुसते घोड जरी हलवलं तरी आपल्याला कोण जात, यार याचं उत्तर लिस्ट आहे. मग त्या लिस्ट वरून आपण काय लिहायचं, 2-2, 4-4 पेजेस त्या ठिकाणी लिहून टाकत असतो. असंच काहीतरी या टॅग मध्ये करता येत राहतं. उदाहरणार्थ आता DT मध्ये मी काय देतो, लक्ष द्या बरं का.
व्हॉट इज सॉरी युअर काय देऊ, व्हॉट इज युअर नेम. ठीक आहे, व्हॉट इज युअर नेम या ठिकाणी मी दिलंय आणि पेज सेव्ह करू. आणि त्यानंतर डीडी मध्ये ना त्या नेम बद्दल डिस्क्रिप्शन लिहायचंय. बरोबर, आता ते डिस्क्रिप्शन कसं लिहितो बघा बरं का. माय नेम इज गौरव. ठीक आहे, माय नेम इज गौरव. त्यानंतर वेलकम टू अमृतम. ठीक आहे, वेलकम टू अमृतम टेक्नॉलॉजी. पेज सेव्ह, ओपन ब्राउझर आणि सीधे आउटपुट नाव. मित्रांनो या ठिकाणी जर डिस्क्रिप्शन टॅग जर बघितला, काय दिलं, व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज गौरव, वेलकम टू अमृतम टेक्नॉलॉजी. किती छान पद्धतीने या ठिकाणी दिलं. आता मी जर हाच टॅग जर व्यवस्थित आणखी जर थोडा एक्सटेंड केला तर सपोज कसं या ठिकाणी डीटी आणि डीडी वापरून मी 2 लाईन दिल्या. बरोबर, मी आणखी 2 लाईन जर द्यायचं ठरल्या, उदाहरणार्थ एक डीटी वापरला, त्या डीटी मध्ये मी सपोज समजा काहीतरी वेगळंच काहीतरी नाव देऊन टाकू. या ठिकाणी आता वेळ वाचवण्यासाठी एबीसी देतो. ठीक आहे, अरे एएनसी नाही रे राजा, एबीसी. ठीक आहे, आणि त्या एबीसी मध्ये त्यानंतर मी काय करतो, कंट्रोल एंटर करून एक डीडी टॅग वापरतो. आता त्या डीडी टॅग मध्ये काय टाकतो, लॉरेम किती टाकू, लॉरेम 20. ठीक आहे, एंटर केला, पेज सेव्ह केलं. लॉरेम 20 काम काय माहितीये ना, परत नाही सांगत आता काय, तो पॅराग्राफ जनरेट करतो राजा हो. ठीक आहे, या ठिकाणी डिस्क्रिप्शन टॅगचं लिस्टचं काम कळेल तुम्हाला. हे कशामुळे झालंय मित्रांनो, हे डीटी टॅग मुळे झालं. कशामुळे, डीटी. त्यानंतर हे कशामुळे झालं, डीडी टॅग मुळे झालं. आता हे अशा सगळ्या गोष्टी कुठं करण्याची गरज पडते, आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या अशा गोष्टी अशा गोष्टी कधी करण्याची गरज पडते माहिती का आपल्याला, या ठिकाणी जर समजा आपण थोडक्यात समजून जर घ्यायचं काम केलं, हे डिस्क्रिप्शन टॅग मी परत कट करतो. मला तर काही समजून सांगण्याची पद्धत नाही आवडली, थोड्या सोप्या पद्धतीने सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी मी काय करतो, डीएल टॅग. ओ बॅटरी संपली यार, थांबा काही प्रॉब्लेम नाही. डीएल टॅग वापरला, आपलं काम होऊन जाईल. डीएल टॅग वापरला, त्यामध्ये मी काय करतो, एक डीटी टॅग वापरतो. डीटी टॅग मध्ये काय टाकतो, डीटी टॅग मध्ये फादर नेम. बरोबर, स्पेलिंग नाही पाहिजे, चुकली तर बोलायच नाही. अरे भाई मराठीत शिकवतोय ना मी. त्यानंतर वापरला डीडी टॅग. आता फादर नेम मध्ये काय, फादर नेम मध्ये मी टाकतो या ठिकाणी एबीसी. हा, आपण समजून घेऊ ना यार. त्यानंतर परत एक डीटी टॅग वापरतो. आता त्या डीटी टॅग मध्ये मी दुसरं काय टाकतो बरं, आपण डीटी टॅग मध्ये टाकूया डॉटर नेम. स्पेलिंग असेल बरोबर, जाऊ द्या. ठीक आहे, डॉटर नेम. आता डॉटर नेम मध्ये काय असेल, 2-3 डॉटर असू शकतात ना. बरोबर, मग परत डीडी टॅग वापरला, त्यामध्ये मी टाकतो एक XYZ नावाची डॉटर आणि दुसरीचं नाव काहीतरी 4 डॉटर झाल्या. ठीक आहे, आपल्याला काय कुठून आणायच्या आहेत का, इथं 2 नावं टाकले की झालं. या ठिकाणी तुम्ही म्हणाले काय करू राहिलो तू, सध्याला आपण समजण्यासाठी मी काहीतरी एक डमी टेक्स्ट या ठिकाणी टाकून दिला. वाव, आता जर समजून घ्या रे. या ठिकाणी बघा, फादर नेम, या ठिकाणी इथं फादरचं नाव आलं एबीसी. फादरच्या डॉटर नेम, किती डॉटर आहेत, 4 डॉटर आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने हा डिस्क्रिप्शन टॅग काम करत असतो. आता उदाहरणार्थ तुम्ही याला आणखीन खूप साऱ्या पद्धतीने एक्सटेंड करून घेऊ शकता. उदाहरणार्थ या ठिकाणी प्रोडक्टची कॅटेगरी, त्या प्रोडक्टचे नाव. बरोबर, आता उदाहरणार्थ आपण जर थोडं आणखी समजून घेण्यासाठी गेलो, मी परत हा डीटी टॅग क्लोज करतो. मी डीटी टॅग परत क्लोज का बरं करतोय, कारण तुम्हाला समजण्यासाठी करतोय. ठीक आहे, परत डीटी टॅग टाकला. त्या डीटी टॅग मध्ये मी काय टाकतो, प्रोडक्टची कॅटेगरी टाकतो. उदाहरणार्थ स्वीट. ठीक आहे, स्वीट ही प्रोडक्टची कॅटेगरी टाकली, त्यानंतर मी परत डीडी टॅग वापरतो, त्यामध्ये त्या प्रोडक्टचे नाव टाकतो. उदाहरणार्थ मी टाकले जामून. ठीक आहे, त्यानंतर मी दुसरे इथं कॉपी पेस्ट केलंय बरं का. त्यानंतर टाकली मी जिलेबी, तोंडाला पाणी सुटलं, वाव भाई क्या बात है. उसके बाद मैंने डाल दिया, क्या डालू अब, कुछ सोचता नहीं यार, लड्डू. ठीक है, लड्डू डाल दिए. ठीक है, इतने स्वीट की कैटेगरी की में बहुत हो गए. ठीक आहे, माझी हिंदी जर म्हटलं ना, भाग्या भाग्यान दपकन आपटे ऐसे आहे भाई, याच्यामुळे मी मराठीत व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, चला परत एक डीटी टॅग वापरला. आता ही झाली स्वीटची कॅटेगरी. बरोबर, स्वीटची कॅटेगरी झाली, त्यानंतर मी एक थंडची कॅटेगरी बनवतो. पण थंडाला इंग्लिश मध्ये काय म्हणत्या, अरे माझे तर इंग्लिशचे वांदे. चला या ठिकाणी अरे आठवलं की भाई कोल्ड म्हणताना, या ठिकाणी डीटी वापरला, परत एक डीडी टॅग वापरतो. ठीक आहे, आता कोल्ड मध्ये काय काय असू शकतं बरं, आईस्क्रीम. वाव, पण थंडी चालू आहे, खाशील तर घरच्यांचे फटके खाशील. आईस्क्रीम. ठीक आहे,
स्पेलिंग असेल बरोबर, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एक डीडी टॅग वापरला, त्यामध्ये मी काय करतो, केक भाई का बर्थडे, ठीक आहे. उसके बाद आणखी एक डीडी टॅग वापरतो, त्याच्यामध्ये आपण काय टाकूया, केक टाकला, आईस्क्रीम टाकली, अजून थंड काय आठवतंय बरं तुम्हाला, या ठिकाणी लस्सी, लस्सीची स्पेलिंग ओ बाई कॅन्सल, लस्सीची स्पेलिंगच आठवत नाही, कॅन्सल. ठीक आहे, बस झाली इतकी दोनच, कशाला हाताने बसका करून घ्यायचा. या ठिकाणी पेज सेव्ह करतो आणि ब्राउझर वर चालतो. वाव भाई, या ठिकाणी एकदम खास उदाहरण या ठिकाणी तुमच्या समोर आलंय मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही जर बघाल, ही डिस्क्रिप्शनची लिस्ट आहे बरोबर. हे झालं स्वीटचं आयटम, स्वीट मध्ये हे सगळे आयटम आलेत, ठीक आहे. त्यानंतर कोड, कोड मध्ये हे सगळे आयटम आले. वाव क्या बात आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघाल, आज काय काय शिकलो आपण, एक अनऑर्डर लिस्ट शिकलो UL टॅगने, त्यानंतर ऑर्डर लिस्ट शिकलो, त्यानंतर आपण शिकलो डिस्क्रिप्शन लिस्ट, ठीक आहे. या ठिकाणी जर परत जर आलो आपण, ही झाली अनऑर्डर लिस्ट. या ठिकाणी कुठली ऑर्डर नंबरिंग काही दिसते का, अजिबात नाही दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघा, ही झाली ऑर्डर लिस्ट, ऑर्डर लिस्ट मध्ये या ठिकाणी नंबरिंग वगैरे गोष्टी दिसत आहेत. मी या ठिकाणी जर चेंज करायचं जर झाला, मी या ठिकाणी जर तुम्ही बघाल टाईप मध्ये जर काही दुसरं जर टाकलं, उदाहरणार्थ मी हे टाकतो, त्याच्या रिस्पेक्टिव्ह चेंजेस तुम्हाला या ठिकाणी पेजवर दिसतात. वाव, ABCD, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्या समोर हे सगळं कोण करून घेतंय, हे आपले HTML करून घेत, आपण काही विशेष काही काम करत नाही बरोबर. त्यानंतर आपण बघितले डिस्क्रिप्शन लिस्ट, त्यामध्ये आपण या ठिकाणी स्वीटचे आयटम स्वीट मध्ये टाकले, कोड म्हणजे जे थंड आहे, मला ते नाव पण आठवत नव्हतं, ते कोडचे आयटम कोड मध्ये टाकले. अशा पद्धतीने आज आपण लिस्ट टॅग शिकलेलो आहे. आता तुमच्यासाठी एक छान अशी असाइनमेंट मी या ठिकाणी देतो. तुम्ही काय करणार आहात, ही अनऑर्डर लिस्ट मध्ये तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे भावं त्या गोष्टी टाकून बघणार आहात. उदाहरणार्थ वेड्याची लक्षणे, उदाहरण बरोबर छान पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. उदाहरणार्थ अरे वेड्याची लक्षण जर म्हणलं ना, तुम्ही स्वतःला अनालिसिस करसाल, पूर्ण पेज या ठिकाणी टाईप करून टाकशाल, आहे ना, ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी ऑर्डर लिस्ट बघितली. आता ऑर्डर लिस्ट मध्ये थोडी नंबरिंग द्यायची बरोबर. आता ठीक आहे, नंबरिंग द्यायची, मग काय लय विशेष थोडीच झालं. त्यामध्ये काय करायचंय, फक्त एक टॅग चेंज करायचा, ज्या ठिकाणी आपण UL वापरला होता त्या ठिकाणी OL वापरला बरोबर. आणि त्या ठिकाणी एक ऑर्डर लिस्ट म्हणजे तुम्ही इव्हन या ठिकाणी तुमच्या सब्जेक्टचे नाव देखील टाकून घेऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर एक डिस्क्रिप्शन लिस्ट, डिस्क्रिप्शन लिस्ट मध्ये तुम्ही या ठिकाणी एक मेन गोष्ट, त्याच्या सब गोष्टी बरोबर, या ठिकाणी एक मेन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सब कॅटेगरी, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिस्ट हा टॅग वापरू शकता. या ठिकाणी तुम्ही जर बघा, तुम्हाला हवे त्या गोष्टी टाकू शकता बरोबर. या ठिकाणी कॅटेगरी टाकायची, त्याच्या रिस्पेक्टिव्ह टाईप या ठिकाणी तुम्ही टाकवणार. उदाहरणार्थ खडूस सर, बरोबर, खडूस सर कळतं ना, खडूस म्हणजे खूप रागीट सर, त्यांची लिस्ट पेज भरेल का, असं काही पण नको टाकू राजा, आणि परत सरांना दाखवशील तर ते म्हणून वा रे वा, ठीक आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने लिस्ट तयार कराल. त्यानंतर आवडते सर, त्यांची लिस्ट खूप साऱ्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पेज डिझाईन करू शकता. आता हे झालं शिकण्यासाठी, पण एक बाय प्रोफेशनल जर समजा तुम्ही पेज डिझाईन करायला गेला ना, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची खूप छान पद्धतीने गरज पडत असते. उदाहरणार्थ कसं, या ठिकाणी बुकच्या कॅटेगरीमध्ये सपोज मराठी बुक, त्या ठिकाणी मराठी बुकची लिस्ट, इंग्लिश बुक, त्या ठिकाणी इंग्लिश बुकची लिस्ट, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे डिस्क्रिप्शन लिस्ट हे मोस्टली वापरणारच आहात. तर चला मित्रांनो, आजची या व्हिडिओची शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. म्हणजेच काय होईल, मी पुढची पण पद्धत याच्यापेक्षा आणखी थोडी स्टँडर्ड, ठीक आहे गावंढळ असेल पण थोडी स्टँडर्ड करण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये हसून हसून शिकवेल. म्हणजे काय होईल, तुमच्या पण लक्षात राहील. जर आवडली तरी पण सांगा, नाही आवडली तरी सांगा, मग मी परत माझ्या पहिल्या स्टेपवर येईल. जर समजा सर जर तुम्हाला नाही आवडली तर, उदाहरणार्थ हॅलो अँड ऑल राईट गाईज, आय एम वेलकमिंग टू यू अँड जाऊ तिकडे त्या विषय सोडून तो, चला आपण विषय करू आणि इथंच थांबू. या ठिकाणी मी फॉर्मॅट डॉक्युमेंट करून घेतो आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तुम्ही फक्त एक गोष्ट करा की ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ढेकळं पण काही येणार नाही, ठीक आहे. तर चला या ठिकाणीच थांबू आणि लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थोडं 1-2 दिवसामध्ये लगेच भेटणार आहोत. तर थँक्यू गाईज.